महायुतीत नाशिक विधान परिषदेची जागा ही शिवसेनेकडे गेली। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होती। नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे। नरेंद्र दराडे हे गेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आले होते। यंदा शिंदे शिवसेनेकडून दराडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। आज नरेंद्र दराडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळणार आहे अशी माहिती समोर येते। महायुतीतली ही जागा शिवसेनेकडे गेलेली आहे। जोरदार रस्सीखेच नाशिकच्या जागेवरून होती। महायुतीतील तीनही पक्षांकडून अनेक उमेदवार या जागेसाठी इच्छुक होते। अखेर ही जागा शिवसेनेने आपल्या पत्रात पाडून घेतलेली आहे आणि नरेंद्र दराडे यांचं नाव समोर आलेलं आहे। दराडे यांना शिवसेनेने संधी दिलेली आहे। त्यामुळे आता नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने संधी दिल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेने दराडे यांच्यावर विश्वास दाखवला। महायुतीत नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे गेलेली आहे। या जागेवरून जोरदार रस्सीखेच होती। भाजपही या जागेसाठी तितकीच आग्रही होती। मात्र अखेर शिवसेनेने ही जागा आपल्या पदरी पाडून घेतलेली आहे। नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे उमेदवार असतील आणि अशा प्रकारे नाशिक विधान परिषदेची जागा आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आलेलं आहे। या जागेवरून जोरदार रस्सीखेच होती। भाजपही आग्रही होतं। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, आपण पाहिलं तर भाजपचाही दावा होता या जागेवर। महायुतीत एकूणच रस्सीखेच पाहायला मिळत होती नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून। अखेर शिवसेनेकडे ही जागा गेली आहे। प्रणिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये खरं तर हे रस्सीखेच सुरू असताना आपण बघितलेलं आहे। पण अखेर शिवसेनेने नाशिकची जागा मिळवण्यात जे यश मिळवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि ही जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर शिवसेनेमध्ये देखील अनेक जण इच्छुक होते। पण मागची जी नाशिक विधान परिषदेची निवडणूक आहे ते निवडणूक लढवून निवडून आलेले जे आमदार होते नरेंद्र दराडे, त्यांनाच आणखीन एकदा शिवसेनेकडनं जे उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपमध्ये सुद्धा अनेक जण जे इच्छुक आहेत, काही जण जागा मिळण्याआधीच भाजपकडून जे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। पण काल रात्री उशिरा शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आज 11 वाजता नरेंद्र दराडे माहितीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि याआधी भाजपकडनं गणेश गीते यांनी अपक्ष आणि भाजपकडनं अशा दोन्ही पद्धतीचे अर्ज दाखल केलेले आहेत। आणि गणेश गीते यांच्या अर्जावरती काही नगरसेवकांनी सूचक म्हणून सही सुद्धा केलेली आहे। त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून गणेश गीते खरं तर यांची समजूत काढण्यात येतं का गणेश गीते बंडखोरी करतात हे बघणं महत्त्वाचं असणार। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर महायुतीत विधान परिषदेची जागा ही शिवसेनेकडे गेलेली आहे। नाशिकच्या या जागेवरून भाजप आग्रही होती।